येथील लोकप्रिय आमदार जिशान सिद्दीकीजी, समीर भुजबळ, नरेंद्र राणे, संतोष दिवाळी, शिवाजीराव नलवडे, अर्षद अमीर, सूरज चव्हाण, मनसुख तुके, आरतीताई साळवी, बापू भुजबळ, दिनकर तावडे, मनोज व्यवहारे, सर्व उपस्थित असणारे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, मुंबई आणि मुंबई उपनगरातील जमलेले सर्व माझे जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, विशेषतः वांद्रे पूर्व मतदारसंघातील जमलेले माझे बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, आमच्या सगळ्या मुली, पत्रकार मित्र, बंधू भगिनींवर माझ्या तरुण मित्र, मी सुरुवातीलाच वांद्रे पूर्व आणि मुंबईकरांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज रक्षाबंधन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाऊ आणि बहीण त्यांचं नातं एक मजबूत करणारा हा सण, हा उत्सव, त्याच्यामध्ये भावाच्या आणि बहिणीच्या नात्यामध्ये आत्मीयता, प्रेम असा वाढवण्याचा हा रक्षाबंधनाचा सण आहे. आज प्रत्येक घरामध्ये खूप उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासमध्ये सगळेजण हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात. मी आवर्जून पक्षाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. मला माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली. आज मुंबईच्या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क मायमाऊलींना आणि बहिणींना आणि मुलींना साधतोय, कार्यकर्त्यांची साधतोय. परंतु अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवले आणि एवढा मोठा उत्साह माझ्या मायमाऊलींचा, माझ्या बहिणींचा मला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आज भावाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला राखी बांधलेली आहे, इतर माध्यमांना बांधलेली आहे. एकच तुम्हाला विश्वास देतो की ज्या प्रेमाने, ज्या आपलेपणाने तुम्ही राखी बांधलेली आहे, तेवढ्याच आपलेपणाने प्रेम हे भावाच्या नात्याने आणि तुमचं संरक्षण ही करण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सहकार्याची राहील. हा देखील शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. शेवटी आम्ही जनसंघात यात्रा का काढली? आता दिशांनी बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं. 5 वर्ष अतिशय तरुण आमदार म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं. माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून येत असतात. तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात. काही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि त्याच्यावर कुणी माझ्याकडे आलं तर सत्ताधारी पक्षाचा असो नाही विरोधी पक्षाचा असो तर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून मिळालेली आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललो. मी आज मुंबईकरांना, मुंबईच्या तमाम जनतेला सांगेन, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर करून त्यांच्या विचारधारे, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो. महात्मा फुलेंच्या विचारधारेने आम्ही सगळेजण पुढे चाललो. आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे. आपण सगळे भारतीय आहोत. जातीय सलोखा ठेवला पाहिजे. एकमेकांमध्ये भेदभाव करून कधी कुणाचं भलं होत नसतं आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा. कदाचित माझ्या मायबहिणींना माझ्या बांधवांना प्रश्न पडेल, नागरिकांना प्रश्न पडेल, यांनी आता जनसन्मान यात्रा काय होती? मी जनसेवक आहे, जिशान जनसेवक आहे.
आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जनतेचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामुळं जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कुठल्याही पदावर असू किंवा नसू, पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जातो खेडोपाडी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शहरात प्रचंड उत्साही महिला भगिनी भेटायला येतात. त्याच्या आधी तर काल अक्षरशः 2-2 हाताला राखी बांधावं लागायच्या एवढ्या महिला त्या ठिकाणी गर्दी करायच्या. आज पण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आम्ही सगळ्यांनी सरकार चालवत असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही श्री जातोय. आम्ही विरोधकांवर टीका करत नाही, त्यांचा त्यांना लपला. विरोधक मात्र आमच्यावर हल्ले करतायत, आम्हाला शिव्या शाप देत आहेत. आम्ही या चांगल्या योजना आणल्या, कुणाकुणाला आणल्या? माय माऊली बहिणींना आणल्या, त्याच्यानंतर वारकऱ्यांना आणल्या, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आणल्या, त्याच्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींच्या करता आणल्या, सगळ्या समाजाच्या करता आणल्या. आणि या योजना ठराविक जाती करता नाही, माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलाला, प्रत्येक कुटुंबामध्ये ते आम्ही माझी लाडकी बहिणीचे जे काही मदत आहे ती आम्ही करतोय. तो महिलांचा सन्मान, तो महिलांना सबल करण्याचा कार्यक्रम आहे, तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम आहे. मुंबईकरांनो, वांद्रे पूर्व परिसरातील माझ्या सहकार्यानं मी ज्यावेळेस अनेक वर्ष समाजकारण राजकारण करतो, काय महिलांची अवस्था, माझ्या ग्रामीण भागामध्ये त्यांना कुटुंबाला जावं लागतं तेव्हा काहीतरी त्यांना मिळतं. काही भागामध्ये कचरा गोळा करावा लागतो, काचा गोळा करावा लागतात. आमच्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये अनेक महिला झाडू पोछा करतात, धुणं-भांडी करतात. काही घरामध्ये तेवढ्या पुरतं येऊन जेवण करून त्या स्वयंपाक करून निघून जातात. अशा पद्धतीनं दिवसात 8-8, 9-9 ठिकाणी त्या जातात. सकाळपासून राबत असतात. आम्ही हे सगळं पाहतोय. तिलाही करण्याचा अधिकार, तिलाही काही स्वतःच्या करता पाहिजे. आता मला तिथं त्या ठिकाणी सिद्धार्थी थांबवलेलं होतं, अनेक संतोषी थांबवलेलं होतं, संतोष जोवाईनं अनेक तिथं महिला जमलेल्या होत्या. तिथं 2 स्टॉल ठेवलेले होते बचत गटाचे. महिलांनी स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या. महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे. म्हणून हा निर्णय घेतला. आज आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस ठरवलेलं होतं की रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यांच्या अकाउंटला कसे पैसे जातील. मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमची महिला बाल विकासची मंत्री आदिती तटकरे ही आमच्याच पक्षाची आहे. तिलाही त्याच्यात जास्त लक्ष द्यायला लागलं, कारण ती महिलांचे प्रश्न महिला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला ही योजना राबवत असताना ऑनलाईन फॉर्म मागवत असताना थोडा त्रास झाला. कधी त्या ठिकाणी फॉर्म जायचे नाही, मराठी का इंग्लिश त्याच्यात थोडा वाद झाला, अडचणी आल्या. नवी योजना होती, साध्यापासून बाध्यापर्यंत राबवायची होती. माय माऊलींनो, बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे योजनेच्या करता आमचा अंदाज किती आहे? आमचा अंदाज आहे कमीत कमी महाराष्ट्रातल्या 2 कोटी महिला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणार असतील. 2 कोटी ते 2.5 कोटी. आता कालपर्यंत 1,10,00,000 महिलांच्या अकाउंटला 2 महिन्याचे जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये आमच्या रक्षाबंधनाचे ओवाळणी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु ती तुमच्या अकाउंटला गेलेली आहे. गेलेली का नाही? हात वर करा, किती जणांच्या अकाउंटला गेलेली आहे. अजून तुम्ही काही फॉर्म भरले नसतील तर भरा. तुमचे फॉर्म अजूनही भरण्याची प्रक्रिया चालू आहे. आता जरी फॉर्म भरले आणि तुम्ही लाभार्थी म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर जुलैचे आणि ऑगस्टचे
दोन्ही म्हणणे असेल प्रत्येकी 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील. आपण काळजी करू नका. ही योजना तुमच्या करता आहे. विरोधक तर पहिले कोर्टात गेले, ही योजना बंद करा. कोर्टाने सांगितलं नाही, सरकार ठरवेल. तिथं त्यांना अपयश आल्यानंतर बाकीच्यांना सांगितलंय ही चुनावी जुमला. अरे आम्ही 30-35 वर्ष काम करतोय. आज लोक आम्हाला निवडून देत आहेत. आम्ही अनेक पदावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय आणि एक चांगली योजना 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या मायभावनीचा आणला तर तुम्ही ही योजना चुनावी जुमला म्हणून सांगताय. मायभावनीनो, मी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सांगतो, माझं आपल्याला आव्हान आहे, माझी आपल्याला विनंती आहे. हे विरोधक ही योजना बंद पाडण्यात निघालेले आहेत, परंतु आम्हाला पुढे 5 वर्ष ही योजना चालवायची आहे. ती चालवण्याच्या करता ते तुमच्या हातात आहे. तो तुमचा अधिकार आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही विचार करायचा आहे की आपल्याला ही पुढे योजना चालू पाहिजे का नाही. जर चालू पाहिजे असेल तर उद्याच्याला महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपल्याला पाठबळ द्यावं लागेल. काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घड्याळाचं चिन्ह घेऊन उमेदवार उभे राहतील महायुतीचे. काही ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन उभे राहतील आणि काही ठिकाणी कमळाचं चिन्ह घेऊन उभे राहतील. एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आणि आमची सगळी टीम काम करते. आम्हाला कामात अनुभव आहे. आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही एवढ्यावर थांबलो नाही. माझ्या महिलेला स्वतःला काहीतरी घ्यायचं म्हटलं तर ती स्वतःच्या म्हणण्याला मुरड घालती. ती म्हणती नको, आपल्यापेक्षा मुलीला आणि मुलाला देऊ, आपल्यापेक्षा आपल्या पतीला देऊ. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु आमचं असं मत आहे की जरूर मुलीला मुलाला द्या, पतीला द्या, परंतु तुम्हालाही काही घ्यावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही घेतलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल माय भाऊलींनो, बहिणींनो, आम्ही ज्यावेळेस बघितलं हे ज्यावेळेस अकाउंटला डीबीटी केलंय, भ्रष्टाचार कुठेही नाही, डायरेक्ट तुमच्या आधार कार्डशी लिंकअप केलंय. या योजना ज्या आणल्या त्या डायरेक्ट त्याच्या अकाउंटला, एक तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला किंवा युवक युवतींच्या जे प्रशिक्षण घ्यायचंय त्यांच्या करता किंवा माझ्या महिलांच्या करता. त्यामध्ये कुठेही याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आज पारदर्शक योजना आली. 45,000 कोटी रुपये मला वर्षाला या योजनेला लागणार. फिकर करू नका. आपल्या राज्याचं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे आणि आपल्या राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटीचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स कसा गोळा करायचा ते आम्हाला माहिती आहे. आम्ही ते करू. आमच्या भाई बहिणींच्या करता करू, आमच्या बहिणींच्या करता करू, आमच्या मुलींच्या करता करू. पण मागे जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची दिशाभूल केली, हे संविधान बदलला, हे आरक्षण बदलला, हे त्यामध्ये सवलती काढून टाकणार, हे घटना बदलणार. आम्ही सगळे सांगत होतो बाबांनो एक चुकीचं आहे. संविधानाचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे. आपलं संविधान जगामध्ये सर्वोच्च संविधान आहे, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे आम्ही सगळ्यांना सांगतोय. परंतु विरोधक खोटं सांगायला यशस्वी झाले आणि त्याचा फटका माझ्या मागासवर्गीय समाजात, माझ्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला बसला. आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये देखील सीएए कायदा केंद्राने आणला. तो बाहेरच्या भारतीयांना आतमध्ये आणायला आणला, परंतु त्याच्यातनं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेही आम्हाला फटका बसला. आम्ही मात्र मागे हटलो नाही. सरकारमध्ये काम करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं बार्टी, नंतर मातंग समाजाला आरटी, नंतर बहुजन समाजाला सारथी, ओबीसी समाजाला महाज्योती, त्याच्यामध्ये
अजून काही इतर वेगवेगळ्या समाजाला आदिवासी समाजाला टाळटी, तसं आम्ही अल्पसंख्याक समाजाला मारती ही संस्था त्या ठिकाणी टाळते. आम्ही आहोत ना, आम्ही कुणाला वारं उचलणार नाही. कायदा सुव्यवस्था चांगला राखण्याच्या करता आम्ही मदत करू. कुणी जर चुकीचं वागत असेल तर त्याला पोलीस हिसका आम्ही दाखवू. आपण विश्वास ठेवा आमच्यावर. माय भाऊंनो, मागं जसं लोकसभेला झालं तसं होऊन देऊ नका. आता आम्ही तुमच्या करता माझी लाडकी बहीण होती, माझ्या मुलींच्या करता आम्ही त्यांना कॉलेजचं शिक्षण काही माझ्या मुली असल्या तर देता येत नाही, म्हणून आम्ही निर्णय बदलला. 50% ऐवजी आमच्या गरीब घरातल्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचं तर 100% मी राज्य सरकार भरणार. त्या मुलीनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, सीओ व्हावं, पायलट व्हावं, एमपीएससी व्हावं, आयएस व्हावं, आयपीएस व्हावं. जे त्या मुलीच्या मध्ये कर्तृत्व असेल ते कर्तृत्व तिनं दाखवावं. पण माझे आई वडील गरीब आहे म्हणून मला शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही, ही तिच्या मनामधली भावना ही आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काढून टाकली. एवढ्यावर नाही थांबलो. गॅस सिलेंडरच्या बद्दल महिला म्हणायच्या, अहो काहीतरी त्याच्यात मदत करा, भावाच्या नात्याने काहीतरी आमचा विचार करा. दर वर्षाला 52 लाख कुटुंबियांना आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 गॅस सिलेंडर, आमच्याकडे 52 लाखाचे जे आधार कार्ड आहेत किंवा अकाउंट आहेत त्यांच्या नावावर 3 गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला जाणार. तुम्ही वर्षाला 6 वापरा, 5 वापरा, 3 वापरा, 3 आमच्याकडनं आम्ही तर तुमचा तुम्ही त्या ठिकाणी बघा. असा आम्ही मार्ग काढला. आमच्या इथं शेतकऱ्यांना दुधाचे दर कमी झाले तर 5 रुपये लिटरला वाढून दिले. का तर तो शेतकरी जगला पाहिजे. त्याचा दुधाचा धंदा केला तर माझ्या मुंबईत दूध येणार आहे, माझ्या पुण्यात, नागपूरला, नाशिकला, ठाण्याला, कन्याकुमारीला नाहीतर कुठलं दूध येणार. म्हणून त्यांनाही आम्ही मदत केली, त्यांनाही वीजमाफीची मदत केली. कारण तो कष्ट करणार आहे. माझ्या शेतकऱ्यांनी जर शेतीवाडी केली नाही तर माझ्या शहरी भागामध्ये भाजीपाला कुठून येणार, माझ्या शहरी भागामध्ये फळफळावळ कुठून येणार, माझ्या शहरामध्ये धान्य कुठून येणार. त्याच्यामुळं शेतीप्रधान महाराष्ट्र, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण आपण बळीराजाला एक सन्मान करण्याचा प्रयत्न केला. नुसतं माय भावने बहिणीचा नाही, आमच्या भावांना पण आम्ही मदत त्या ठिकाणी करतो. त्याच्याही पुढे जाऊन जे तरुण तरुणी 12वी नंतर, डिप्लोमा नंतर, डिग्री नंतर फिरत असतात नोकरी करत, त्यांना आता आम्ही प्रशिक्षण देतोय. आणि प्रशिक्षण घेण्याकरता वेतन देतो. 12वीची मुलगी किंवा मुलगा तिला प्रशिक्षण पाहिजे असेल तर 6,000 रुपये महिना वेतन देणार. 6 महिने 8 महिने तिला त्या काम करायचं, पगार सरकार देणार आणि नंतर सरकार सर्टिफिकेट देणार. म्हणजे तिला कुठं नोकरी मिळेल किंवा स्वतःच्या पायावर अनुभवात नोकरी राहील. डिग्रीवाल्यांना 8,000 रुपये देणार, डिग्रीवाल्यांना 10,000 आणि डिप्लोमावाल्यांना 8,000. ही योजना आम्ही आणली. का तर माझा तरुण तरुणी चुकीच्या रस्त्याने जाऊ नये, तो योग्य मार्गाने जावा. त्याच्या आई वडिलांचं डोळ्यात देखत आपला मुलगा मुलगी राखेला लागली अशा पद्धतीचं काम आपल्याला आपल्या महाराष्ट्रात निर्माण करायचं. आणि म्हणून या सगळ्या योजना द्या. आपण काळजी करू नका. आता सध्या एक अस्वस्थता माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये येऊ पाहतो आलं, परंतु आता ते जॉईंट सिलेक्ट कमिटीवर पाठवलं. लोकसभेचे काही सदस्य, राज्यसभेचे काही सदस्य ते त्याच्यामध्ये अभ्यास करतील. ते बिल जे वक्फ बोर्डाचं येत आहे ते जर कुणावर अन्याय करणार असेल तर त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढला जाईल. कारण वर एनडीएचं सरकार असलं तरी त्या एनडीए सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू आहेत, नितीश कुमार आहेत, चिराग पासवान आहे, एकनाथराव शिंदे,
आम्ही लोक संख्येने कमी असून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे. याकरता आपण कधी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये. त्याच्यामुळे आपण घाबरू नका. मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, अल्पसंख्याक समाजाला आता मी मौलाना आझाद महामंडळाकरता 1000 कोटीचा भांडवल केला. त्याच्यामध्ये बँक गॅरंटी 7 कोटी होती. ही मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये बँक गॅरंटी शासन हमी, बँक गॅरंटी चुकून म्हणलो, शासन हमी आम्ही दिली. वेगवेगळ्या पद्धतीनं शादीखाना, जपानभूमी, कंपाऊंड, उर्दू शाळा, शिक्षण याच्याकरता आम्ही मदत केली. आम्हालाही माहिती आहे की योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला न्याय मिळत होता. तिथं भेदभाव नव्हता. आमच्या जातीचा, स्वतःच्या जातीचा नव्हता. माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, आम्ही काम करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. आम्ही माणुसकीचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, शेवटच्या माणसाचा किंवा माझी शेवटच्या भगिनीचा आम्ही विचार करतो. आणि म्हणून जनसन्मान यात्रेचं प्रचंड उत्साही स्वागत होत आहे. आज मुंबईमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा निशाण असेल, आमचा संतोष असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी ज्या ठिकाणी असतील, सगळ्यांनी मिळून, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून आजचा ही यात्रा, आज काही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला. मी माझ्या मायमाऊलींना सांगतो की पुढेही सगळ्या योजना आता मी सांगितलेल्या ज्या आपल्याला पुढे चालवायच्या, त्या चालवण्याच्या करता आपल्याला मदत करायची ती म्हणजे तुमच्या पाठबळाची, तुमच्या पाठिंब्याची. मुंबई हे अतिशय महत्वाचं शहर आहे. या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या करता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय. तिथून आताच पालघरला वाढवण बंदर आपण मंजूर करून घेतलं. लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आहे. तुम्हाला माहिती आहे मुंबईकरांनो, त्या बंदराची किंमत आहे 75,000 कोटी रुपये. 75,000 कोटी रुपये, 75 लाख, 75,000 पाऊण लाख कोटी आहे. पाऊण लाख, थोडक्यात सांगतो, पाऊण लाख. त्याच्यात 10 ते 12 कोटी लोकांना, 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार. आणि आता नीती आयोगाची बैठक होती, त्यावेळेस मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गेले. आपण जसं मुंबईच्या एअरपोर्टवर रोड म्हणून नव्या मुंबईचं एअरपोर्ट आता लवकर आपण चालू करतोय. अजून एक पालघरच्या पुढं एअरपोर्ट कार्गोच्या करता आपण चालू करतोय. म्हणजे मुंबईला आणखी त्याचा फायदा आणि भारताला पण त्याचा फायदा होणार आहे. आज लाखो कोटीची कामं आज केंद्र सरकार देऊ शकत आहे. म्हणून मला मायमाऊलींनो, मुंबईकरांनो, तुम्हालाही सांगायचंय, आपल्याला मेट्रोचं जाळं करायचंय, आपल्याला अजून कोस्टल रोड करायचे. आता कोस्टल रोड केला. पूर्वी आपण तिकडनं जाताना आपल्याला अर्धा पाऊण तास लागायचा. आता 6 मिनिटात वरळीवरून आपण मरीन ड्राईव्हला जाऊ शकतो. अटल सेतू पूर्वी 1.5 तास लागायचा, आता अर्ध्या तासात गावाशिवापासून शिवडीपर्यंत जाय करता येईल. हा बदल झाला. केंद्राने मदत केली. एकट्या राज्य सरकार त्याच्याबद्दल पुढे पडू शकत नाही. नॅशनल हायवेचं जाळ आपण निर्माण केलं. मध्य भारत ट्रेन आपण मोठ्या प्रमाणावर केंद्राच्या मदतीने सुरू केलेले आहेत. आणि अजूनही आपल्याला अनेक महत्वाची कामं त्या ठिकाणी करायची. त्याच्यामध्ये माझ्या मुंबईचे अनेक गोरगरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. आता मी ज्या भागात आलो, पहिली झोपडपट्टी एक मजली होती, साध्या झोपड्या. आता त्याच्यावर 2रा मजला, 3रा मजला, 4था मजला, 5वा मजला, 5 मजले झोपडपट्टी झाली. जसं त्या लोकांनी जगावं, कसं राहावं, त्याकरता SRAची योजना, त्याला आणखी सवलती आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही केंद्राला म्हणतो, तुमच्या डिपार्टमेंटच्या अनेक कंपनी आमच्या मुंबईमध्ये,
आम्हाला द्या, लोकांच्या कसा द्या. आज त्यांच्या विचाराचं सरकार आपलं आहे म्हणून आपण ते आणू शकतो, तिकडनं निधी आणू शकतो. माय भाऊंनो, मुंबईकरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून बरीच काही कामं इंडस्ट्रीच्या संदर्भात आता JSWचे 2 कारखाने 40,000 कोटीचे महाराष्ट्रात येत आहेत. आपला टोयोटा आणि किर्लोस्कर त्या कारखान्याचा MOU जो बेंगलोरला, त्याचा आता पुढचं युनिट संभाजीनगरला येत आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये इंडस्ट्री आणायचं काम आणि विजेच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्वयंपूर्ण करण्याचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. आणि त्याच्यात मुंबई पण कुठं मागे राहून दिली जाणार नाही. त्याबद्दल महायुतीही प्रयत्न करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अग्रेसर राहील, त्याच्यामध्ये प्राधान्याने पुढे येईल, याबद्दलचा पण विश्वास आणि खात्री आजच्या माझ्या माझी लाडकी बहीण या महिला कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आज आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी, आपली पत्नी या स्त्री शक्तीबद्दल राज्य सरकार केवळ शब्दात कृतज्ञता व्यक्त करत नाही, तर महिलांचा लाभ आणि लाभाचं फळ अशा प्रकारच्या योजना आम्ही सगळ्यांच्या करता आणलेल्या आहेत. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी, सामाजिक आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. माझ्या मायमाऊलींच्या प्रगतीसाठी आणि महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी, त्यांचा सन्मान करून देण्यासाठी, त्यांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी आम्हाला ठोस पावलं आम्ही उचललेली आहेत. आणि म्हणून आम्हाला तुम्ही सगळ्यांनी एक जे प्रेम दाखवलेलं आहे, त्या जनसन्मान यात्रेला भरभक्कम पाठिंबा जो व्यक्त केलेला आहे, त्याच्यातून अजून आमच्यामध्ये उत्साह येतो, अजून आमच्यामध्ये इच्छा निर्माण होते, अजून आपण समाजाकरता काम केलं पाहिजे, अजून काही चांगल्या गोष्टी आपण गरिबाच्या करता आणल्या पाहिजे. हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि ते समजून सांगण्याच्या करता आज वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अजून एक पुढचा कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला तिकडे जायचंय, परंतु पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या बहिणींनी आम्हाला पाठिंबा दिला, प्रेम दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू दिसतंय, आनंद दिसतोय. जाईल तिथं पहिला हात करतात आणि सांगतात लाडकी बहिणीचा फॉर्म भरला, पैसे यायला सुरुवात झाली. अशा पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सगळ्यांना निर्माण करायचंय. इतर पण योजना आपल्या सगळ्यांच्या करता राबवायच्या आणि त्याच्यातून तुमचा माझा महाराष्ट्राचा कायापालट करायचा, त्याकरता आपण सगळ्यांनी साथ द्या, एवढी सांगण्याची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.